हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही सगळेजण? नेहमीप्रमाणे आपुलकीचा प्रश्न. आजचा विषय आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असा आणि आपल्या सगळ्या भावी पिढीच्या आयुष्याशी निगडीत असा, मुलांना स्वयंपाक शिकवावा की नाही. अगदी बरोबर, तुम्ही बरोबर ओळखलेला आहे की हाच विषय आज आपण ह्यावरतीच बोलणार आहोत. विषय जरा वेगळा आहे. हा संगोपन या विषयामध्ये मोडणारा विषय आहे. तर आपण ना सगळेच जण आपले म्हणजे जे पालक असतात, सगळेच पालक हे आपल्या मुलांना अतिशय लाडाकुडात वाढवतात आणि मग मुलांना कुठलंच काम सांगायचं नाही, लहानपणापासून त्यांना काहीही करू द्यायचं नाही. आणि आपण स्वतः सगळेच जण धावत राहतो, एक ध्येय ठेवून सगळेजण धावत राहतात की आपल्या मुलांना आपल्याला चांगलं आयुष्य द्यायचं आहे, म्हणून सगळेजण धडपड करत असतात. त्यामुळे मग मुलांना कुठलंच तोशिष लागू देत नाही, मुलांना कुठलीच अशी जाणीव होऊ देत नाही पैसे कमी पडण्याची वगैरे. आणि आपण सगळेजण असा प्रयत्न करत राहतो की मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे, त्यांच्यासाठी आपल्याला सगळं काही करायचं आहे, त्यांचं शिक्षण चांगलं करायचं आहे. मुलं म्हणजे याच्यामध्ये मुलगा तर आलाच आणि मुली पण आल्यात. आणि मुलींना आपण स्वयंपाक शिकवत नाही. आजच्या पिढीतल्या मुलींना, बऱ्याच मुलींना हा स्वयंपाक येत नाही. तुम्ही लगेच म्हणाल की मी जे बोलते आहे माझ्या पर्सनल अनुभवावरनं बोलते आहे, तर असं नाही आहे. माझ्या लेकीला स्वयंपाक चांगला येतो आणि तिला आवडतो. तिला पूर्वी येत नव्हता, पण गेल्या काही दिवसांपासून ती त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करते आणि स्वतःचं पोट भरण्या इतकं दोन्ही मुलांना स्वयंपाक येतो की ते उपाशी राहणार नाही एवढी गॅरंटी आहे. तर मुलांना स्वयंपाक हा शिकवला पाहिजे, कारण मुलं शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शिक्षणाच्या काय फक्त शिक्षणाच्या, नोकरीच्या, वेगवेगळ्या कारणांच्या, व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांना जाणार, दूर देशामध्ये जाणार. आणि तेव्हा त्यांना स्वतःच्या हाताने जर बनवता येत असेल तर त्यांचं कुठेही अडणार नाही. नाहीतर मग कसं होतं माहिती आहे का, अशा मुलांचे जेव्हा लग्न होतात, मुलालाही स्वयंपाक येत नसतो आणि मुलीलाही स्वयंपाक येत नसतो. आणि मग अशा वेळेला तू राणी, मी राणी, पाणी कोण राणी, असा एक मोठा प्रश्न संसारामध्ये उद्भवतो. दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की बाहेरचं खायचं म्हटलं तर पैसे खूप लागतात आणि सगळ्यांकडे एवढे पैसे असतीलच असं नाही. कारण जेव्हा मुलं बाहेर पडतात तर त्यांना निदान बेसिक काही स्वयंपाक येत असेल स्वतःपुरता, म्हणजे वरण भाताचा कुकर लावता येणं, बटाटा वगैरे असल्या ज्या सोप्या भाज्या आहेत त्या करता येणं, थोड्याफार पोळ्या लाटता येणं आणि खिचडी करता येणं, मॅगी नूडल्स करता येणं, चहा कॉफी करता येणं, सँडविचेस करता येणं, हे सगळं सोपं सोपं अशा काही गोष्टी आहेत. अशा जर यायला लागल्या तर मग त्यांना व्यवस्थित त्यांचं पोट भरता येतं. बाहेर कुठल्याही जगामध्ये कुठेही ते उपाशी राहणार नाही याची काळजी आईबापांना नसते. तर हे आयांनी संगोपनामध्येच घेतलं पाहिजे की मुलांना जसं आपण आवडीने एखादा पदार्थ करून आणि खाऊ घालतो, तसंच मुलांना त्यांच्या त्यांच्या हाताने स्वयंपाक करता येण्यासाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ पण त्यांना शिकवला पाहिजे. जर एखाद्या मुलीला किंवा मुलाला पुरणपोळी आवडत असेल तर पुरणपोळीसाठी डाळ कोणती हे पण बऱ्याच मुलांना माहिती नसतं. की मुगाची डाळ घेतात का, तुरीची घेतात का, उडदाची घेतात का, हरभऱ्याची घेतात किंवा चण्याची घेतात, यातला फरक बऱ्याच मुलांना माहिती नसतो. कारण कधी करायचीच वेळ आली नाही. फक्त जिभेचे चोचले पुरवले जातात आणि मग आया त्यांना ती तोशीच पडू देत नाही. काही पुरणपोळी जर मुलांना आवडत असेल तर आया रेडीमेड सगळं करून देतात. त्याच्यासाठी डाळ कोणती असते हे सुद्धा आया सांगत नाहीत. तर असं नाही झालं पाहिजे. त्यांना जर पुरणपोळी आवडते तर ती त्यांना स्वतःच्या हाताने बनवून खाता आली पाहिजे. म्हणजे जर असं म्हणतात ना की एखाद्या गरीबाला जर तुम्ही अन्न दिलं तर तो त्या दिवशी पुरता म्हणजे सॅटिस्फाय होईल किंवा त्याची भूक शमेल. पण जर तुम्ही त्याला अन्न कसं कमवायचं हे शिकवलं तर त्याचा त्याला आयुष्यभर फायदा होईल. तर अशाच पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की मुलांना आपण हे अन्न कसं बनवायचं हे शिकवलं पाहिजे. म्हणजे ते आयुष्यभर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी हे करून खाता येतील. मी तुम्हाला सांगते गंमत. एकदा काय झालं होतं माहिती आहे का, माझ्या लेकीचा मला रात्री फोन आला. अनंत चतुर्दशी होती आणि तिला उकडीचे मोदक खायचे होते आणि उकडीचे मोदक कुठेच मिळत नव्हते. तर तेव्हा तिचा फोन आला की आई मोदक कसे करायचे. पण म्हटलं की बेटा तू रूमवरती राहते आणि तू कशी करणार उकडीचे मोदक. तर त्याच्यासाठी तिने तांदळाची पिठी मागवली होती. तिने तो खोबऱ्याचा जो ग्रेटेड कोकोनट मिळतं ना
ते मागवलेलं होतं आणि ते सगळं जामानिमा करून ती तयार होते आणि रात्री तिने तो उकडीचे मोदक केले आणि खाल्ले. देवाला नैवेद्य दाखवला, त्यांच्याकडे एक छोटासा फोटो होता गणपतीचा, त्याला नैवेद्य दाखवला आणि मग ते खाल्ले. या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटलं की हे असली पाहिजे मुलांमध्ये, की आपल्याला जे आवडतं ना ते सुद्धा करण्याची उत्सुकता असली पाहिजे, ते शिकण्याची आवड असली पाहिजे. तर हे रुजवण्याचं काम आपलं आयांचं असतं, वडिलांपेक्षा सुद्धा, की मुलांना स्वयंपाक आला पाहिजे, हे आयांनी शिकवलं पाहिजे. तर मुलांना लहानपणापासूनच तुम्ही थोडंसं कधीतरी सँडविचेस करायला शिकवा, ज्याला गॅस लागत नाही अशा गोष्टी मुलांना करायला शिकवा. मग हळूहळू त्यांच्या हातचा स्वयंपाक छान होतो असं म्हणून कधीतरी त्यांना ओट्यावरती बसून, मी अगदी किंशुकला छोटा होता तेव्हा ओट्यावरती बसवायचे आणि किंशुकने टोमॅटोची भाजी केली असं दाखवायचे. त्याच्याच हाताने मी स्वतःच तिखट मीठ वगैरे टाकायचे सगळं अंदाजाने, पण त्याला त्याचा अप्रूप वाटायचा आणि त्यातनं त्याला काय कळत गेलं की ह्याला हळद म्हणतात, ह्याला तिखट म्हणतात, ह्याला मीठ म्हणतात. हे अगदी त्याला 3-4 वर्षाचा होता तेव्हाच कळायला लागलं होतं की काय काय टाकलं पाहिजे. तर तो असाच एकदा पार्टीला गेला होता आणि त्या काकूंनी काहीतरी इडली चटणी केलेली होती, इडली सांबार केलेलं होतं आणि मग त्याने किचनमध्ये जाऊन आणि त्या काकूंना सांगितलं होतं, काकू इडली सांबार खूप छान झालेलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही हे टाकलं होतं ना. तर त्या माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला की अगं तुझ्या लेकाला किती माहिती आहे की कशामध्ये काय टाकलेलं असतं. म्हटलं अगं त्याला रोज स्वयंपाकाच्या वेळेला मी ओट्यावरती बसवते आणि मग त्याला हे या पद्धतीने शिकवते. हे आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे. जेव्हा वेळ असतो ना मुलांना, तर गंमत म्हणून हसत खेळत त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. यातनं ते शिकतात आणि मग हे जे असतात ना, हे लाईफ स्किल असतात, हे त्यांना पुढे जाऊन कामी येणार असतात. तर मुलांना लहानपणापासून स्वयंपाकाची आवड आयांनी निर्माण केली पाहिजे. मुख्य म्हणजे सगळं पानातलं पूर्ण मुलांनी संपवलं पाहिजे, अन्न ताटात काहीही टाकलं नाही पाहिजे, हे मुलांना लहानपणापासून बिंबवलं पाहिजे. माझी दोनही मुलं पान व्यवस्थित साफ करतात, याचा आदर्श आमच्याकडे अद्वैत आहे. अद्वैत पानामध्ये एक कणही अन्नाचा टाकत नाही आणि हे पाहून मी सुद्धा हे लग्नानंतर शिकलेले आहे. मला जरी काही पदार्थ आवडला नाही समज किंवा काही गोष्टी हे असतील चालणाऱ्या नसतील, तरीही मी ते पूर्ण सगळं काही खाते, व्यवस्थित पान चाटून पुसून साफ करतो. आमचं सगळ्यांचं हे ठरलेलं आहे, कारण अन्नदाता सुखी भव, पानात कोणीही काही टाकायचं नाही, हा आमच्या घरचा रूल आहे. तुम्ही पण हे लहानपणापासून मुलांना शिकवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. मुलांचं पोषण हे चांगलं झालं पाहिजे. मुलांच्या पोटामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स, सगळं काही कार्बोहायड्रेट्स हे समप्रमाणात गेलं पाहिजे. नाही तर तूप पाहून मुलं नाक मुरडतात, मी हे खात नाही, मी ते खात नाही. माझे मुलं कारल्याची भाजी सुद्धा खातात. तर लहानपणापासून आपण हे शिकवलं पाहिजे, मुलांना स्वयंपाक आला पाहिजे. या मतावरती मी आजही ठाम आहे की लहानपणापासून मुलांना आपण काही काही गोष्टी शिकवल्या पाहिजे. सँडविचेस शिकवा, मॅगी शिकवा. तुम्हाला जर त्यांना गॅस लावून द्यायचा नसेल तर मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये मॅगी करायला शिकवा. अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवा. त्यांना कधीतरी तुमची कॉफी, चहा बनवायला शिकवा, की तुम्हाला चहा प्यायचा आणि त्यांना सांगा किंवा आम्हाला चहा करून दे, त्याच्यासाठी त्यांना शिकवा. अशा गोष्टी शिकवल्या पाहिजे ज्या त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये कामी येतील. याच्याने मुलं स्वावलंबी होतील, ते कोणावरती डिपेंड राहणार नाहीत. ते बाहेर गेले की त्यांच्यापुरतं पोट भरून खाऊ शकतील आणि मग आपली चिंता मिटेल. जेव्हा मुलं बाहेर फॉरेनला जातात त्या आयांनी असे 1-2 लिटरचे छोटे छोटे जे कुकर असतात ते त्यांना घेऊन द्या. त्यांना काही बेसिक पोळपाट लाटणं या गोष्टी घेऊन द्या आणि मग त्यांना पाठवा. या गोष्टी मुलांच्याकडे असल्या पाहिजेत. बेसिक काही गोष्टी असतात, किटल वगैरे जे असते, इलेक्ट्रिक किटल, या गोष्टी त्यांना बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आयांनी दिल्या पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवता आहात का? शिकवत नसाल तर नक्की शिकवा. मुलांना स्वयंपाक शिकवा, मुलांना स्वयंपाक आलाच पाहिजे. तर ह्या नोटवरती आज इथेच थांबते. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत.